नमस्कार, तुम्ही माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघताय आणि मी आता आहे कुठे तर मी आहे महालक्ष्मी सरस जे आहे BKCला. कारण मी खूप रील्स बघितल्या आणि इथे ना महाराष्ट्रीयन फूड मिळतं आणि मला खूप आवडतं नॉनव्हेज स्पेशली. तर आता आपण बघूया, ट्राय करूया खाऊन कसं आहे आणि हे कधीपर्यंत आहे आणि किती वाजता ते काय काय आहे ते पुढे नक्की सांगते. चला. आणि इथे असा मॅप आहे जिथे कोणत्या हॉलवरती काय काय आहे ना ते सगळं लिहिलेलं आहे. तर इथे खूप हॉल आहेत. आय थिंक 1, 2, 3 आणि हा हॉल F आहे जिथे खाण्याचं स्टॉल्स आहेत. तिकडे जाऊया आता. तर जिथे स्टॉल्स आहेत ना तो हॉल खूप मोठा आहे आणि इथे खूप प्रकारचे स्टॉल्स आहेत. तुम्हाला नॉनव्हेजही मिळतील आणि व्हेजही मिळेल. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून खूप गोष्टी, ट्रेडिशनल गोष्टी म्हणजे कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा म्हणा, कोकणातली मच्छी म्हणा, खापराची पुरणपोळी, गव्हाची खीर, तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मिळतील. आधी काही ऑर्डर करायच्या आधी ना इथे एक राऊंड मारा, बघा तुम्हाला त्यातलं काय काय खायचं आहे आणि त्यानंतरच ठरवा. कारण असं होतं की अरे हा स्टॉल चांगला आहे, इथे आपण काहीतरी खाऊया आणि ना असे पुढचे स्टॉल राहून जातात आणि आपल्याला भूक पण नसते काही खायची आणि खूप गोष्टी ना ट्राय करायच्या राहून जातात. तर मी इथे ट्राय केलं, साऊजी चिकन थाळी ट्राय केली, फ्राईड प्रॉन्स ट्राय केले, प्रॉन्स करीही ट्राय केली, मग गव्हाची खीर ट्राय केली आणि त्यामध्ये त्या साऊजी चिकन थाळी मला 300ला पडली. त्याच्यानंतर प्रॉन्स मी 200ला खाल्ले आणि इथे सोलकढी एक नंबर होती आणि त्याची प्राईस फक्त 30 रुपये. प्राईस वाईज खूप मला अफोर्डेबल वाटलं आणि बजेट फ्रेंडली पण आहे ही जागा, जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे. आणि इथे तुम्हाला नॉनव्हेज नसेल खायचं तर व्हेजसाठीही खूप ऑप्शन आहेत, पण मी नॉनव्हेज प्रेमी असल्यामुळे मी जास्त व्हेजकडे गेली नाही आणि नॉनव्हेज खाल्लं आणि खरंच माझं पोट भरलं मस्तपैकी. तर तुम्ही जाताना आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला घेऊन जा, म्हणजे जेवढी जास्त लोकं असतील तेवढं तुम्हाला खूप गोष्ट ट्राय करता येतील आणि शेअरिंग पण करता येईल. आणि त्यांनी इथे हात धुवायची सोय चांगली केलेली आहे आणि इथे तुम्ही पाणी भरून घेऊ शकता. तर येताना आपली पाण्याची बॉटल घेऊन या आणि रिफिल करता येतं इथे. अजून एक गोष्ट, इथे प्लास्टिक पिशव्या बंद आहेत. तर तुम्हाला जर काही पार्सल घेऊन जायचं असेल तर आपली कृपया पिशवी घेऊन जा. कारण माझ्याकडे सुदैवाने माझी बॅग होती, जेव्हा मी पार्सल घेतलं तेव्हा पिशवी नाही दिली त्यांनी, तर माझ्याकडे बॅग असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही झाला. आणि खाऊन झाल्यावरती ना इथे बाजूलाच एक हॉल आहे जिथे कल्चरल प्रोग्राम चालू असतात. त्याचं टाईम टेबलही ह्या व्हिडिओमध्ये एक मी पुढे मेन्शन केलेलं आहे, तर नक्की बघा. जर तुम्हाला त्याची पण आवड असेल तर त्याचा टायमिंग पण ऑलरेडी याच्यामध्ये आहे, तर प्लीज चेक करा आणि तसं जा. तर हे झाले 2 हॉल. जो पहिला होता खाण्याचा होता आणि सेकंड हा कल्चरल प्रोग्रामवाला स्टेडियम. थर्ड आहे त्यांचा एक्झिबिशन हॉल, ज्यामध्ये तुम्हाला इंडियातल्या सगळ्या पार्ट्समधून त्यांचं ट्रेडिशनल वस्तू किंवा कल्चरल इनोव्हेशन तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. कानातले म्हणा, साडी म्हणा, कार्पेटही होतं इथे, म्हणजे कोणत्या गोष्टीची कमीच नाही आहे. तर तुम्ही नक्की जा आणि इथे तुमचा खूप टाईम जाईल, तर त्यानुसार टाईम काढून जा. तर आता माझं खाऊन पण झालेलं आहे आणि इथे खाऊन झाल्यावरती ना लेफ्ट साईडला एक रस्ता जातो, तिकडे घुसा. मी माझी बॅग भरलेली आहे, दिसते वरपर्यंत आलेलं आहे. हे म्हणजे मी खूप गोष्टी घेतल्या आहेत. तर शॉपिंग करायच्या उद्देशाने यायचं असेल तर जेव्हा तर टाईम काढून या, कारण इथे खूप जास्त स्टॉल्स आहेत. म्हणजे चप्पल, साड्यांचं खूपच जास्त आहेत, खूप गोष्टी आहेत, तुम्हाला खूप मजा येईल. तर इथे या आणि टाईम काढून या. आणि हे असणार आहे 26 ते 7 तारखेपर्यंत जानच्या. तर नक्की या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा.